श्रीमती प्रतिभा धानोरकर. या बोला बोला बोला. प्रस्तावावर बोलण्याकरता मी आपणासमोर उभी आहे. 293 वर बोलत असताना सुरुवातीला विदर्भात हे अधिवेशन होत आहे त्याच्या संदर्भात बोलत असताना महत्त्वाचा विषय आहे की विदर्भात अधिवेशन होत असताना विदर्भाच्या आमदारांच्या किती लक्षवेध्या या ठिकाणी लागल्या, विदर्भाचे किती प्रश्न तारांकित या ठिकाणी लागले आणि विदर्भाचे महत्त्वाचं म्हणजे किती आमदार या ठिकाणी अधिवेशनात बोलले. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय माझी आपणास विनंती आहे की अधिवेशन विदर्भात घेत असताना विदर्भातील जे प्रलंबित प्रश्न आहे ते मार्गी लागले पाहिजे. म्हणून आपण जो करार आपला केला आहे की वर्षातून एकदा तरी अधिवेशन हे नागपूरला झालं पाहिजे, तर हे अधिवेशन घेत असताना माझी आग्रहाची विनंती आहे जर विदर्भाचे कुठलेही विषय जर काही या ठिकाणी मार्गी लागणार नसतील तर हे अधिवेशन नागपूरला न घेतलेलं बरं. याच्यात सगळे विषय जर का तुम्हाला मुंबईला घ्यायचे असं मुंबईचेच विषय जर का अधिवेशनात घ्यायचे आहे तर याच्यापेक्षा मग अधिवेशनच तुम्ही मुंबईला घ्या अशी रास्त मागणी मी या ठिकाणी करत आहे. आणि हे करत असताना अनेक सरकार येतात, सरकार जातात, संबंधित अनेक मंत्री होतात, मंत्री सुद्धा होऊन जातात, पण हे करत असताना जे स्थगिती या नवीन सरकारने आमच्या कामावरती आली. माझी आग्रहाची विनंती आहे की शेवटी आम्ही जरी विरोधी पक्षाचे आमदार म्हणून या ठिकाणी काम करत असलो तरी संबंधित आमच्या मतदारसंघात एक आमदार साधारणतः 3-3, 4-4 लोकांचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करत आहे. आणि प्रतिनिधित्व करत असताना प्रत्येकाला आपापला मतदारसंघ हा त्या ठिकाणी सांभाळायचा असतो. आम्हाला मान्य आहे की तुमचं सरकार आल्याबरोबर तुम्ही प्रत्येक विभागावरती स्थगित्या त्या ठिकाणी आणल्या. तर हे करत असताना नवीन या सरकारला माझी विनंती आहे की तुम्ही नवीन कुठलेही कामं या ठिकाणी मंजूर करू नका, पण किमान बजेटमध्ये जे मंजूर झालेले आमचे कामं आहे त्या कामावरच्या स्थगित्या तुम्ही या ठिकाणी हटवाल. खरं पाहता विदर्भ हा तसा समृद्ध प्रदेश म्हणून आपण ओळखतो, परंतु विदर्भाच्या महसुलाचा वापर हा इतर प्रदेशासाठी प्रामुख्याने होत असताना आपल्याला दिसतो. विदर्भाच्या महसुलाचा वापर हा इतर प्रदेशासाठी करून त्याचा खऱ्या अर्थानं विकास या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे. सन 2001च्या जनगणनेनुसार 83% ओसाड गावं हे एकट्या विदर्भात आहे. 2011च्या जनगणनेनुसार ओसाड गावाची संख्या ही साधारणतः 85% इतकी आहे. तरी पर्जन्यमान कमी आणि अतिवृष्टीमुळे हा विदर्भ पूर्णपणे भरकटलेला आपल्याला दिसत आहे. आज विचार जर केला तर चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्हा हा खऱ्या अर्थानं पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन या जिल्ह्यात होते आणि हेही होत असताना आपण पाहतो की एकट्या यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्या. साधारणतः चालू वर्षात एकट्या मारेगाव तालुक्यात 42 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. ही फार मोठी शोकांतिका या ठिकाणी आहे. आणि हेही करत असताना अनेकदा या विषयाच्या संदर्भात अनेक आमदारांनी प्रश्न उभे केले, मात्र आजपर्यंत या विषयावर प्रामुख्याने या विदर्भातील शेतकरी आत्महत्या का करत आहे, याला खऱ्या अर्थानं जबाबदार कोण आहे याची शहानिशा अजूनपर्यंत आपल्याला होताना दिसत नाही आहे. आज मुबलक प्रमाणात खनिज संपत्ती असलेला विदर्भाचा विचार केला तर एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातून खनिजच्या माध्यमातून 30% निधी हा महाराष्ट्र शासनाला त्या ठिकाणी मिळत आहे. अध्यक्ष महोदय माझी आपणास विनंती आहे की विदर्भाच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं हा खनिजचा निधी आपण वापरला पाहिजे. आणि 2022च्या पुरवणी मागण्यात सुद्धा वारंवार आम्ही मागण्या केल्या की आम्हाला मुबलक प्रमाणात निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावा, पण कुठलाही निधी आम्हाला त्या ठिकाणी मिळालेला नाही. एखाद्या विरोधी पक्षाचे प्रतिनिधित्व आम्ही करत असताना शेवटी मतदारसंघातील आमदार म्हणून आम्ही जरी विरोधी पक्षात बसलो असलो तरी आमच्या मतदारसंघातील जनता ही आपली आहे आणि एक सरकार म्हणून प्रतिनिधित्व करत असताना शेवटी संपूर्ण महाराष्ट्राचा विचार आपण या महाराष्ट्राचे पालकत्व घेतले आहे आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचे पालक म्हणून सगळ्यांना समान वाटप निधी कसा करता येईल याचा विचार या सरकारने या ठिकाणी करायला पाहिजे. आणि हीच भावना मनात ठेवून या विदर्भाचा विकास करण्यासाठी सुद्धा या सरकारकडून निधी प्राप्त होईल अशी अपेक्षा या ठिकाणी करत आहे. अध्यक्ष महोदय 2017 मध्ये केलेली कर्जमाफी या ठिकाणी मला प्रामुख्याने बोलावं असं वाटते की जेव्हा सुरुवातीला युतीचं सरकार होतं त्यात अनेक शेतकरी असे होते की जे
छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेत लाभार्थी म्हणून त्या ठिकाणी पात्र झाले. नंतर सरकार बदललं आणि तीच योजना परत ज्योतिबा फुले कर्ज मुक्ती योजना म्हणून त्या ठिकाणी झाली. आणि हे करत असताना साधारणतः माझ्या मतदारसंघातील 2 ते 2.5 हजार शेतकरी असे आहे की जे त्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेत लाभार्थी म्हणून पात्र झाले होते. मात्र जशी योजना त्या ठिकाणी बदलली तर त्या तरी लाभार्थ्यांना आपण या योजनेत कुठेतरी सामावून घेतलं पाहिजे. त्या तरी लाभार्थ्याचा विचार आपण कुठेतरी या ठिकाणी करावा अशी विनंती मी या सरकारला करत आहे. अध्यक्ष महोदय, विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग आले पाहिजे. मला आठवते की महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि सन्माननीय उद्धवजी या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून झाले तेव्हा त्यांनी सुद्धा बजेटच्या अधिवेशनात जाहीर केलं होतं की विदर्भात एक मोठा लोहाचा प्रकल्प आम्ही या ठिकाणी नक्की आणू. पण हे करत असताना अजूनपर्यंत विदर्भात पाहिजे तसे प्रकल्प या ठिकाणी अजूनही आले नाही. आणि या संदर्भात मला अजूनही आठवते की माझ्या मतदारसंघात भद्रावती इथे साधारणतः 3,000 एकर जमीन ही महसूलची त्या ठिकाणी पडली आहे. त्या ठिकाणी सन्माननीय PV नरसिंहराव हे प्रधानमंत्री असताना आणि सन्माननीय आमचे शरदचंद्रजी पवार हे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना निपॉन वेंड्रो नावाचा प्रकल्प त्या ठिकाणी मंजूर झाला आणि त्यांच्या माध्यमातून त्या प्रकल्पाचा भूमिपूजन सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आला. मात्र हा प्रकल्प समोर कुठेही गेला नाही. तर माझी संबंधित सरकारला विनंती आहे की एवढी मोठी जागा त्या ठिकाणी महसूल विभागाची पडली आहे आणि मुबलक प्रमाणात वीज आणि पाणी असताना एखादा मोठा प्रकल्प माझ्या मतदारसंघात त्या ठिकाणी यावा अशी मागणी मी आपणाला या ठिकाणी करत आहे. अध्यक्ष महोदय, विदर्भाचे अनेक विषय प्रलंबित आहे की ज्याच्यावरती अजूनही विचार या सरकारच्या माध्यमातून झाला नाही. आपण हे करत असताना पाहतो की मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली. माझ्या मतदारसंघातले साधारणतः 30 ते 25 गावं हे पूर्णपणे पाण्याखाली आले आणि त्यात शासनाकडून 5-5 हजार रुपये वेळेवरती त्या कुटुंबांना कपडे आणि भांड्यासाठी देण्यात आले. तर त्यात बोलत असताना आपल्याला सोपं असते की शासनाने तात्काळ अनुदान त्या ठिकाणी मंजूर केले, पण खऱ्या अर्थानं एखाद्याचा संसार जेव्हा पाण्यात पूर्णपणे वाहून जातो तेव्हा त्या कुटुंबाची अवस्था कुठल्या पद्धतीची असते याची जाणीव चांगली आम्हाला आहे. साधारणतः 15 ते 20 दिवस संपूर्ण कुटुंब हे पाण्याखाली होते आणि अशा परिस्थितीत शासनाने सुद्धा हवी असणारं खऱ्या अर्थानं मदत त्या ठिकाणी त्या कुटुंबाला करायला पाहिजे. आपल्याला माहित आहे की या पूरबुडीमुळे अनेक लोकांचं नुकसान झालं, शेती पूर्णपणे खरवडून गेल्या आणि त्यात साधारणतः माझ्या एकट्या वरोरा तालुक्याला 78 कोटी रुपये हे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मंजूर झाले. पण अध्यक्ष महोदय, संबंधित सरकार साहेब सुद्धा या ठिकाणी आहे. मी त्यांना फ्लाईटमध्ये मला जेव्हा भेटले तेव्हा मी त्यांना सांगितलं की या 78 कोटी रुपये झाले आणि शासनानं सगळ्यांना आदेश दिले की दिवाळीच्या पूर्वी सगळ्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळाले पाहिजे होते. पण साधारणतः 1.5 महिना हे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही. अजूनही पाहिजे तसे पैशाचं वाटप हे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना झालं नाही. तर महत्वाचा विषय असा आहे की मतदारसंघातील अनेक लोक विचारतात की जमा झालेले 78 कोटी रुपये हे बँकेच्या अकाउंटला होते की महसूल विभागात. संबंधित 78 कोटीचं 1.5 महिन्याचं व्याज हे बँकेने ठेवलं की महसूल विभागाने त्या ठिकाणी त्या व्याजाच्या पैशाचं का केलं, हा सुद्धा एक महत्वाचा विषय आहे. आणि अनेक या ठिकाणी बोलत असताना सदस्य बोलले की एखाद्या कुटुंबातील सदस्यांनी आत्महत्या केली असेल किंवा कर्जबाजारीमुळे एखाद्या कुटुंबातील शेतकरी त्या ठिकाणी आत्महत्या करून जर का मृत्यू पावला असेल तर त्याला आपण गोपीनाथ मुंडे योजनेतून 1 लाखाची मदत त्या ठिकाणी देतो. पण माझी रास्त मागणी या ठिकाणी आहे की 1 लाखात कुठल्याही सदस्याचा गेलेला जीव वापस येत नाही किंवा त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा जो प्रश्न आहे तो त्या ठिकाणी सुटत नाही. तर मिळणारे हे अनुदान साधारणतः 5 लाखापर्यंत या ठिकाणी करण्यात यावं जेणेकरून त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला सुद्धा या ठिकाणी नक्कीच मदत या ठिकाणी होईल. आणि अध्यक्ष महोदय, या ठिकाणी बोलत असताना अनेक विषय आहे. आज चंद्रपूर जिल्ह्याचा सगळ्यात जास्त वीज निर्मितीचा जिल्हा आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती त्या ठिकाणी होऊन सुद्धा त्या जिल्ह्यातील लोकांना काहीतरी सूट या वीज बिलात आपण करावी अशी मागणी मी या ठिकाणी करते. आणि बोलत असताना अनेक लोकांनी आरोप प्रत्यारोप या ठिकाणी केले. शेवटी विरोधी पक्षावरती विरोधी बाकावरती गेला म्हणजे तो आपला विरोधक होते असं नाही. तर माझी एक शेवटी मी मागणी करते की आज या विदर्भाच्या मुद्द्यावर सुद्धा बोलत असताना अनेक विषय या ठिकाणी होते. आज माझ्या मतदारसंघात ताडोबा सारखा मोठा प्रोजेक्ट त्या ठिकाणी आहे, एवढं मोठं अभयारण्य त्या ठिकाणी असताना आज फक्त
पर्यटनाच्या दृष्टीनं पर्यटनातून एवढा महसूल त्या ठिकाणी आज राज्य काही संपू आता दुसरं नाव राज्य शासनाला मिळत आहे. आपल्याला वेळेचं तर या बंधन आता पाळावं लागेल. वेळ ठरलेली महसुलातून त्या असल्यामुळे. ताडोबाचा विकास सुद्धा त्या ठिकाणी आपण नक्की करावा. पुरवणी मागण्याच्या संदर्भात जे बोलायची संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आपली आभारी आहे. धन्यवाद.